तर मंडळी मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। तर आजच्या या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे ओरिओ बिस्किटाचे मोदक। अतिशय साधी आहे रेसिपी आणि बिना गॅस चालू करता तुमची ही रेसिपी बनून तयार होणार आहे। तर त्यासाठी मी सर्वप्रथम ओरिओचे बिस्किट एका बाउलमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर त्याची मी जी क्रीम आहे ती एका बाउलमध्ये काढून घेते, दुसऱ्या बाउलमध्ये। छान क्रीम काढून झाली की आपल्याला ही बिस्किट मिक्सरमधून फिरून घ्यायची आहेत। या ठिकाणी रेसिपीसाठी मी 2 बिस्किटचे पुडे वापरलेले आहेत। पुढे सुद्धा आपण ह्या क्रीममध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे, त्यामुळे आपल्या या रेसिपीची चव आणखीन वाढणार आहे। तर त्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अतिशय साध्या सिंपल घरगुती रेसिपीज जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो लगेचच करून घ्या, त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील। हो, त्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका। उरलेली बिस्किटं आहेत ती सुद्धा मी क्रीम काढून त्यांची घेतलेली आहे। तर आता ह्या क्रीममध्ये मी 1 टेबलस्पून इतका नारळ खवलेला घेतलेला आहे। मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं की आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन एक घटक घालायचा आहे, ते म्हणजे मिल्क पावडर। मिल्क पावडर टाकल्याच्या नंतर आणखीन चविष्ट होतात हे। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घाला आणि नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। जवळजवळ 1 चमचा इतकी ही पावडर आहे। चला तर मिक्स करून घेऊयात छानपैकी। छान मिक्स झालं की त्याला आपण साईडला ठेवूयात। हे आपल्याला मोदकाच्या आतमध्ये सारण स्वरूपात भरायचं आहे। तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट वाटून पावडर करून घेऊया। वाटलेली ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। ह्याच्यामध्ये आपण नॉर्मल